आज मी बनवणार आहे बुंदीचे मोदक। चला तर आता सुरू करूया। बेसन पीठ आहे 1 वाटी, मध्ये थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे। कुठल्या याच्या एक पण राहू द्यायच्या नाहीत, व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। 10 मिनिट ह्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे। 10 मिनिट झालेले आहेत। याच्यात चिमूटभर मी हळद टाकलेली आहे कलर साठी। तूप आहे ते टाकून घ्यायचं आहे। गोड वस्तूला तुपामध्ये तळल्यानंतरच चांगलं लागतं। जाळीमध्ये असं बॅटर ओतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आलटी पलटी करून याला व्यवस्थित कुरकुरीत करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे झालेले आहेत। अशा प्रकारे मला सर्वच बनवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बनवून घेतलेला आहे। कुरकुरीत करायचं। कुरकुरीत केल्यामुळे आपल्याला असं बारीक करून घेता येते, मिक्सरला करायची गरज नाहीये। असं थोडंसं चोळून घेतलं की मस्त छोटे छोटे होतात। तर आता पाक बनवून घेऊया। 1 वाटी पीठ होतं, 1 वाटीला कमी आहे थोडी साखर, ती टाकून घ्यायचं आहे। टाकून घ्यायचं आहे 2 इलायची आहे, याला फोडून टाकत आहे। आपली चाचणी झालेली आहे। आता चाचणी अशी चिपचिप व्हायला पाहिजे। थोडासा ह्यामध्ये फूड कलर टाकायचा आहे, घ्यायचे आहे। व्यवस्थित ह्याला 5 मिनिट आणखीन असंच शिजवून घ्यायचं आहे। झालेला आहे। आता याला 10 मिनिट थंड करून घ्यायचं। आता थंड झालेला आहे। ही बदाम आहे, ही गूळ किसून घेतलेला आहे। असं आतमध्ये बदाम ठेवायचा आहे। याची अशी गोळी बनवून घ्यायची आहे। प्रकारे बनवून घ्यायचं आहे। ही साशा आहे, याला आतून आता तूप लावून घ्यायचं। असं आतून याला तूप लावून घ्यायचं आहे। यामध्ये असं भरून घ्यायचं आहे। आपण साईडला भरून घ्यायचं आहे। हे असे आत ठेवायचं आहे। या बाजूने असं दाबून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे मोदक बनलेला आहे आपला। अशाच प्रकारे आपल्याला सर्वच मोदक बनवून घ्यायचे आहेत। बनवून दाखवते। काजू, बदाम आणि गूळ घातलेला आहे, हे त्याचं मिश्रण करून घेतलेलं आहे। हे पण अशा प्रकारे असे गोल बनवून घ्यायचं आहे। हे असं बंद करायचं आहे, असे पाठीमागून ह्यात टाकायचं आहे। असं व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण असं काढून घ्यायचं आहे। अरे बुंदीचे मोदक एक वेळेस नक्कीच करून पहा। आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।